नमस्कार मित्रांनो, मागच्या 2 व्हिडिओजमध्ये आपण लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी याचे ॲझम्पशन्स बघितले. त्याचबरोबर हा जो काही लॉ ऑफ DMU आहे तो आपण चार्ट किंवा टेबल आणि डायग्राम याच्या हेल्पने आपण कसं एक्सप्लेन करायचा तो पण पाठ बघितला. आता जसं आपण बघितले की इकॉनॉमिक्समधले कुठलेही लॉज असतील तर त्याला काही सर्टन ॲझम्पशन्स असतात, बरोबर आहे, सर्टन कंडिशन्स असतात आणि त्या कंडिशन्स जर फुलफिल झाल्या तरच तो लॉ प्रूव्ह होतो. मग आता असं असताना देखील ह्या जे काही वेगवेगळे लॉज आपण बघणार आहोत इकॉनॉमिक्समध्ये, त्या प्रत्येक लॉजलाच काही एक्सेप्शनल केसेस किंवा एक्सेप्शनल कंडिशन्स असतात ज्याला आपण म्हणतो अपवाद. तसंच लॉ ऑफ DMUचे वेगवेगळे जे एक्सेप्शन्स आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. एक्सेप्शन्स टू द लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी. ओके, आता पहिला एक्सेप्शन काय दिला आहे तो हॉबीज. आपल्या सगळ्यांना माहिती आहे प्रत्येकाला कोणती ना कोणती तरी हॉबी असते. मग हॉबीज हे लॉ ऑफ DMUला एक्सेप्शन का म्हटलं आहे, तर काहींना कशी हॉबी असते, वेगवेगळ्या प्रकारचे स्टॅम्प कलेक्ट करायचे, कॉईन्स कलेक्ट करायचं, रेअर पेंटिंग्स करायचं, म्युझिक, रीडिंग. आता सपोज तुमच्यापैकी कोणाला तरी अशा प्रकारची एखादी हॉबी, रेअर कॉईन्स कलेक्शन करायचे आहेत, बरोबर, तर तुमच्याकडे सपोज 10 कॉईन्स आहेत ऑलरेडी आणि तुम्हाला अजून कुठल्या तरी एका देशाचं एक रेअर कॉईन मिळालं, बरोबर आहे, म्हणजे तुम्हाला काय झालं, ॲडिशनल तुमचं कन्झम्पशन झालं. आता ऑलरेडी तुमच्याकडे 10 देशांचे कॉईन्स आहेत आणि त्याच्यामध्ये अजून एका देशाचं कॉईन ॲड झालं, बरोबर आहे, म्हणजे ॲडिशनल कन्झम्पशन झालं. मग आता तुमच्याकडे रेअर कलेक्शन ॲड झाल्यामुळे तुमची जी मार्जिनल युटिलिटी आहे त्या कॉईन्स कलेक्शनची ती काय झाली, वाढली. अजून 2 देशांचं मिळालं, अजून वाढली, अजून 3 देशांचं मिळालं, अजून वाढली. म्हणजे असं काही क्रिटिक्स म्हणतात किंवा काही इकॉनॉमिक्स म्हणतात की इन केस ऑफ व्हेरियस स्टॅम्प्स, कॉईन्स, रेअर पेंटिंग्स, म्युझिक, रीडिंग कलेक्शन म्हणजेच हॉबीजच्या बाबतीत जेवढं तुम्ही ॲडिशनल कन्झम्पशन करत जाल, जेवढं तुम्ही ॲडिशनल कलेक्शन करत जाल, तुम्हाला त्यातून मिळणारी ॲडिशनल युटिलिटी किंवा मार्जिनल युटिलिटी ही वाढत जाते. सो दिस इज द एक्सेप्शन टू द लॉ ऑफ DMU. म्हणून त्यांच्या म्हणण्यानुसार हॉबीज किंवा रेअर कलेक्शन्स हे लॉ ऑफ DMUला काय एक्सेप्शन आहेत. पण आता आपण जर बघायला गेलो तर हा लॉ कधी प्रूव्ह होतो आहे, तर त्याचे सर्टन ॲझम्पशन्स आपण कन्सिडर केल्या तर. मग आता कलेक्शन्स जे आहेत, कलेक्शन ऑफ कॉईन्स असू देत किंवा रेअर पेंटिंग्स असू देत, याच्यामध्ये कोणतं ॲझम्पशन फॉलो होत नाही आहे. तर जे काही आपण स्टॅम्प्स कलेक्ट करतो आहे किंवा कॉईन्स कलेक्ट करतो आहे ते सगळेचे सगळे एकसारखे असतात का, तर सगळेचे सगळे एकसारखे नसतात. आपण वेगवेगळ्या देशांचे वेगवेगळ्या भागातले समजा करन्सी नोट्स कलेक्ट करत असू तर ते एक्झॅक्टली सेम नसतात. सो दे आर नॉट आयडेंटिकल. आणि आपलं बेसिक ॲझम्पशन काय आहे लॉ ऑफ DMUमध्ये, द कमॉडिटीज मस्ट बी आयडेंटिकल ऑर सेम. मग या केसमध्ये ते ॲझम्पशन फॉलो होत नाही आहे. दुसरं, आज आपण समजा एखादा आपल्याला स्टॅम्प मिळाला, बरोबर आहे, किंवा करन्सी नोट मिळाली, तर दुसरी आपण इमिजिएटली घेतो का, नाही घेत. आपल्याला काही दिवस, काही महिने त्यासाठी थांबायला लागणार आहे आणि त्यानंतर आपल्याला पुढचं स्टॅम्प किंवा जे काही पेंटिंग्ज आहे ते मिळणार आहे. म्हणजेच आपण कंटिन्युअसली त्याचं कन्झम्पशन करतो आहे का, नाही. मग जर 2 ॲझम्पशन्स, एक म्हणजे होमोजिनिटी आणि दुसरं म्हणजे कंटिन्युटी, हे जर 2 ॲझम्पशन्स आपण फॉलो करत नसू, कशाच्या बाबतीत, हॉबीजच्या बाबतीत, तर हॉबीज कॅनॉट बी ट्रीटेड ॲज रिअल एक्सेप्शन टू द लॉ ऑफ DMU. लक्षात येत आहे. म्हणजे अकॉर्डिंग टू इकॉनॉमिक्स, हॉबीजच्या बाबतीत एव्हरी ॲडिशनल कन्झम्पशन ऑर एव्हरी ॲडिशनल कलेक्शन गिव्स द मोर मार्जिनल युटिलिटी टू द पर्सन. बट ह्या 2 कंडिशन्स ज्या आहेत किंवा ह्या 2 ॲझम्पशन्स आहेत ते फॉलो करत नाही, त्यामुळे हे रिअल एक्सेप्शन आपण त्याला म्हणू शकत नाही. ते इथे लिहिलेलं बघा, द लॉ डज नॉट होल्ड ट्रू, याचा अर्थ लॉ प्रूव्ह होत नाही, बिकॉज एव्हरी ॲडिशनल इन्क्रीज इन द स्टॉक गिव्स मोर प्लेजर. दिस इन्क्रीजेस मार्जिनल युटिलिटी. बट इन केस ऑफ हॉबीज, कमॉडिटीज कलेक्टेड आर नॉट आयडेंटिकल, जसं आत्ता म्हणालो की ते सेम नसतात, अँड इट इज नॉट डन कंटिन्युअसली, सो इट डज नॉट फॉलो ॲझम्पशन ऑफ होमोजिनिटी अँड कंटिन्युटी. येतं लक्षात. देअरफॉर दिस एक्सेप्शन इज नॉट रिअल एक्सेप्शन. ठीक आहे, आता आपण पुढच्या एक्सेप्शनकडे जाऊयात. पुढचा एक्सेप्शन आहे मायझर. तर मायझर म्हणजे कोण, मायझर म्हणजे आपण मराठीत त्याला म्हणतो कंजूस माणूस.
कंजूस माणूस. कंजूस माणूस कोण असतो की जो त्याच्या रेग्युलर नीड्स पण फुलफिल करत नाही आणि पैसे वाचवून ठेवतो. बरोबर आहे. ज्या नेसेसिटीज ज्या असतात बेसिक गोष्टी त्याच्यामध्ये पण तो पैसे वाचवतो. त्याला आपण काय म्हणतो मायजर किंवा कंजूस. आता कंजूस माणसाची हॅबिट काय, पैसे आले की ते खर्चच नाही करायचे. बरोबर आहे. ते काय करायचे, साठवून ठेवायचे. प्रत्येक छोट्या रुपयाचा तो काहीतरी विचार करणार आणि पैसे साठवून ठेवणार. मग आता मायजरच्या बाबतीत काय होतं की त्याने सपोज त्याच्याकडे काही लाख रुपये समजा त्यांनी अशा प्रकारे साठवलेले आहेत आणि त्याच्यावर त्याला 100 रुपये जरी साठवू शकला, 200 रुपये साठवू शकला, 1000 रुपये 2000 रुपये साठवू शकला, तर त्याच्या दृष्टीने जेवढे तो पैसे सेव्ह करणारे बाजूला ठेवणारे त्याला मिळणारी जी ॲडिशनल युटिलिटी आहे, मार्जिनल युटिलिटी, ती त्याच्या दृष्टीने खूप हाय आहे. कारण तो काय म्हणणार, माझे पैसे अजून साठले, माझे पैसे अजून साठले, असा तो विचार करणार. पण मायजरच्या बाबतीत परत काय होतं की जो माणूस त्याच्या बेसिक नेसेसिटीज त्याच्या असतील, फॅमिली मेंबर्सच्या असतील, त्या पण फुलफिल करत नाही आणि पैसे नुसतेच साठवून ठेवतो. बरोबर आहे. त्याच्या कुठल्याच वॉन्ट सॅटिस्फाय करण्यासाठी तो रॅशनली विचार करत नाही. बरोबर. तर अशा मायजरला आपण एक्सेप्शन म्हणून ॲग्री करायचं का, तर आपण करू शकत नाही. कारण लॉ ऑफ DMUमध्ये आपण असं कन्सिडर केलं की जो कोणी पर्सन आपण ह्या लॉसाठी कन्सिडर करतो आहे, ही शुड बी अ रॅशनल पर्सन. त्यांनी सारासार विवेक बुद्धी वापरून काहीतरी विचार करायला पाहिजे की काय योग्य आहे, काय अयोग्य आहे. आता हा जर काही खर्चच करत नसेल तर ह्याच्या बाबतीत ते होणार, पण हा रॅशनल पर्सन नाही आहे. त्यामुळे मायजरला जरी पर्सनली प्रत्येक ॲडिशनल सेव्हिंग्जमधनं ॲडिशनल युटिलिटी वाढत असेल तरी तो रॅशनल पर्सन नाही. त्यामुळे हे सुद्धा तुमचं रिअल एक्सेप्शन होऊ शकत नाही. आपण दिलं आहे बघा इथे, इन द केस ऑफ मायजर एव्हरी ॲडिशनल रुपी गिव्ज हिम मोर अँड मोर सॅटिस्फॅक्शन. मार्जिनल युटिलिटी ऑफ मनी टेंड्स टू इन्क्रीज विथ अन इन्क्रीज इन हिज स्टॉक ऑफ मनी. म्हणजे तो जेवढे पैसे साठवत जातो तेवढे त्याच्या दृष्टीने काय होत जातं, मार्जिनल युटिलिटी वाढत जाते. इन केस ऑफ मायजर ही डिडंट स्पेंड मनी इवन फॉर नेसेसरी गुड्स. मात्र तो त्याच्या नेसेसरी गुड्ससाठी पण ते स्पेंड करत नाही पैसे. सो ही कॅनॉट बी ट्रीटेड ॲज रॅशनल पर्सन. दिस सिच्युएशन इग्नोर्स द ॲझम्पशन ऑफ रॅशनॅलिटी, हेन्स दिस एक्सेप्शन इज नॉट रिअल एक्सेप्शन. म्हणून हे सुद्धा आपण रिअल एक्सेप्शन म्हणून ट्रीट करू शकत नाही. आता आपण नेक्स्ट एक्सेप्शनकडे जाऊयात. ॲडिक्शन्स. ॲडिक्शन्स म्हणजे आता आपल्याला माहिती आहे कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारचं व्यसन असणं. मग आता एखादा ड्रंकर्ड आहे, म्हणजे दारू पिणारा माणूस आहे, ज्याला सलग तो समजा दारू प्यायला बसला, ड्रिंक्सला बसला, तर त्याला काय होणार आहे की त्यांनी समजा एक ग्लास ऑफ काहीतरी लिकर कन्झ्युम केली, मग दुसरं केलं, मग तिसरं केलं, मग चौथं केलं, मग पाचवं केलं. मग त्याच्या बाबतीत काय होतं, जेवढं तो ॲडिशनल कन्झ्युम करत जातो त्यातनं मिळणारी मार्जिनल युटिलिटी त्याच्या दृष्टीने वाढत जाते. बरोबर आहे. तसंच समजा सिगरेट स्मोकर आहे, चेन स्मोकर असतात, ते दिवसातनं 5, 10, 15, 20 सिगरेट ओढतात. ते सलग उभे राहिले, तुम्ही बघितलं कुठेतरी एखाद्या कोपऱ्यावर, तर ते 5-7 सिगरेट असंच ओढतात. त्यांच्या दृष्टीने जेवढं ते सिगरेट स्मोकिंग करणार त्यांना मिळणारी ॲडिशनल युटिलिटी ही वाढत जाते. बरोबर आहे. म्हणजे ते काय झालेत, ॲडिक्टेड झालेले आहेत ह्यासाठी. आता यांच्या बाबतीत परत एक प्रॉब्लेम काय की दिसताना जरी वर करणे आपल्याला असं दिसत असलं की हे एक्सेप्शन आहे, पण हे सगळे पर्सन रॅशनल आहेत का, तर हे रॅशनल नाही आहेत. कारण त्यांना काय चांगलं आहे, काय वाईट आहे, आपला पॉईंट ऑफ सॅटिटी कुठे आहे, आपण काय करायला पाहिजे हे काहीही कळत नाही. त्यामुळे ॲडिक्टेड पर्सनसुद्धा रिअल एक्सेप्शन होऊ शकत नाही. म्हणून इथे दिलं आहे, इट इज ऑब्झर्व इन केस ऑफ ड्रंकर्ड दॅट द लेवल ऑफ intoxication increases with every additional unit of liquor consumed. So MU received by the drunkard increases, but he cannot be treated as rational person. This condition is similar to almost all addictions. Here the assumption of rationality is not followed, so this exception is not real exception. हे लक्षात आलं, हे रिअल एक्सेप्शन म्हणून आपण ट्रीट करू शकत नाही. आता नेक्स्ट याच्याकडे जाऊयात आपण. पॉवर. तर पॉवर म्हणजे साधारणतः आपल्याला ऐकून वाचून माहीत असेल की वेगवेगळ्या प्रकारचे काय म्हणतात त्याला, गँगस्टर असतात किंवा गुंड असतात. ते वेगवेगळ्या एरियामध्ये राहतात किंवा त्यांचा एखाद्या शहरावर काहीतरी थोडंसं काय म्हणतात त्याला कंट्रोल असतो किंवा होल्ड असतो. तर पॉवर म्हणजे यांनी काय सांगितलं की एखादा गुंड आहे, बरोबर आहे, त्या गुंडाची दहशत ती कुठपर्यंत असते, सुरुवातीला तो राहतो तेवढ्या एरियापुरतं असते. बरोबर आहे. मग त्याच्या दहशतीमुळे आणखीन काही लोक समजा त्याला घाबरायला लागले, बरोबर आहे, तर त्याचा एरिया वाढतो, अजून मोठ्या प्रमाणात जातो. जेवढी त्याची पॉवर वाढत जाते, जेवढी त्याची दहशत वाढत जाते, तेवढं
त्याच्या दृष्टीने त्याला अजून जास्त आनंद मिळत जातो की त्याच्या दृष्टीने मार्जिनल युटिलिटी वाढत चालली. बरोबर आहे, कारण त्याच्या दृष्टीने आता मी पूर्वी एवढ्याशा भागावर राज्य करत होतो, अजून मोठ्या करतो, मग आता गावाच्या स्तरावर आहे किंवा शहराच्या पातळीवर समजा तो काहीतरी त्याचं राज्य वाढवतोय. हे बरोबर आहे. म्हणजे विथ द ॲडिशनल पॉवर ही गेट्स मोर अँड मोर युटिलिटी. पण अशा पर्सन्सला आपण रॅशनल पर्सन म्हणू शकत नाही. बरोबर आहे ना. दुसऱ्यांवर काहीतरी दहशत माजवणं किंवा त्यांना काहीतरी धाकधपशा करणं हे काय आपण रॅशनल पर्सन म्हणून करू शकत नाही. म्हणून हे सुद्धा रिअल एक्सेप्शन होऊ शकत नाही. दिस इज अन एक्सेप्शन टू द लॉ बिकॉज वेन अ पर्सन ॲक्वायर्स पॉवर हिज लस्ट फॉर पॉवर इन्क्रीजेस. त्याला अजून ते मिळवायचं असतं. ही डिझायर्स टू हॅव मोर अँड मोर ऑफ इट. ही फाइंड्स मोर अँड मोर युटिलिटी विथ ॲडिशनल पॉवर. हाऊएव्हर धिस अगेन व्हायोलेट्स द रॅशनॅलिटी ॲझम्पशन. व्हायोलेट्स द रॅशनॅलिटी ॲझम्पशन म्हणजे ते ॲझम्पशन फॉलो करत नाही आहे. सो दिस एक्सेप्शन इज नॉट रिअल एक्सेप्शन. त्यामुळे हे पण आपण रिअल एक्सेप्शन म्हणून ट्रीट करू शकत नाही. आता पुढचं एक्सेप्शन मनी. ह्याचे 2 पार्ट आहेत मनीच्या एक्सेप्शनमध्ये. त्यातला पहिला पार्ट इथे बघू आणि त्याच्या पुढचा पण पार्ट बघूया. इट इज सेड दॅट MU ऑफ मनी म्हणजे मार्जिनल युटिलिटी ऑफ मनी नेव्हर बिकम झिरो. आता हा पॉईंट जरा महत्त्वाचा आहे, कारण आपण जेव्हा लॉ बघितला तर त्या लॉमध्ये एका पॉईंटला मार्जिनल युटिलिटी ऑफ कमॉडिटी 0 होते, जी जेव्हा तो एक्स ॲक्सेसला टच होतो. बरोबर आहे. पण बऱ्याच इकॉनॉमिक्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने मनीची मार्जिनल युटिलिटी कधीच 0 होत नाही. असं का की सपोज तुमच्याकडे एक सर्टन अमाऊंट आहे. बरोबर. ती सपोज 10,000 रुपये आहेत तुमच्याकडे आत्ता आणि तुम्हाला कोणीतरी अजून 1,000 रुपये दिले, म्हणजे तुम्हाला काय झालं, ॲडिशनल मनी आले. आता ह्या ॲडिशनल मनीमधून तुम्ही तुमच्या ज्या काही वॉन्ट्स आहेत, ॲडिशनल वॉन्ट्स, त्या सॅटिस्फाय करणार. म्हणजे त्याची मार्जिनल युटिलिटी आहेच. समजा पहिल्यापेक्षा थोडी कमी झाली तरी चालेल, पण आहेच. असं तुम्हाला शेवटपर्यंत काही ना काही ॲडिशनल मनी मिळत गेले तर असं कधी होणार आहे का की मनीची मार्जिनल युटिलिटी 0 झाली? तर मनीची मार्जिनल युटिलिटी 0 होत नाही, कारण मनीच्या एक्सचेंजमधनं आपण वेगवेगळ्या गुड्स आणि सर्व्हिसेस परचेस करतो आणि आपल्या डिफरंट वॉन्ट्स सॅटिस्फाय करतो. बरोबर आहे. सो मार्जिनल युटिलिटी ऑफ मनी नेव्हर बिकम 0. हे बरोबर. इट इन्क्रीजेस वेन द स्टॉक ऑफ मनी इन्क्रीजेस. आपण जेवढे पैसे आपल्याकडे येतील तोपर्यंत आपले मार्जिनल युटिलिटी वाढत जाते. दिस इज बिकॉज मनी इज अ मीडियम ऑफ एक्सचेंज विच इज यूज्ड टू सॅटिस्फाय व्हेरियस वॉन्ट्स. It means with every additional amount of money, we can satisfy more and more wants. So MU of money never becomes 0. बरोबर आहे. हा एक पार्ट झाला. आता ह्याच्याशी रिलेटेड दुसरा पार्ट आहे, तो आपण बघूयात. तो काय मनीशी रिलेटेड. तो असा आहे की जरी मनीची मार्जिनल व्हॅल्यू किंवा मनीची मार्जिनल युटिलिटी 0 होत नसली तरी देखील मनीची मार्जिनल युटिलिटी डिफर्स फ्रॉम पर्सन टू पर्सन. प्रत्येक व्यक्तीनुसार मनीची मार्जिनल युटिलिटी बदलत जाते. आता आपण उदाहरण घेऊयात की एखादा एकदम गरीब माणूस आहे, म्हणजे रस्त्यावर भीक मागतोय तो. बरोबर आहे. बेगर आहे आणि त्याला 2 वेळचं सुद्धा जेवण मिळत नाही. त्याला सपोज एक 50 रुपयाची नोट मिळाली. 50 रुपयाची नोट मिळाली. ओके. तर त्याच्या दृष्टीने 50 रुपयाची व्हॅल्यू काय? खूप जास्त आहे. म्हणजे त्याच्याकडे पैसे मुळात सपोज 10 रुपये आहेत खिशात आणि त्याला ॲडिशनल 50 रुपीज मिळाले. बरोबर आहे. सो धिस 50 रुपीज विल गिव्ह हिम मच मोर मार्जिनल युटिलिटी, कारण तो भुकेला आहे किंवा तर खायला एक वेळचं पण खायला मिळत नाही आहे आणि त्याला ॲडिशनल पैसे मिळाले. आता हेच 50 रुपये समजा एखाद्या खूप रिच पर्सनला मिळाले, एखादा मर्सडीज गाडीमधनं फिरणारा पर्सन आहे आणि त्याला 50 रुपये मिळाले. त्याच्या दृष्टीने 50 रुपयाची युटिलिटी काय असणार? तर निग्लिजिबल किंवा 0, कारण तो बिलियनियर आहे. त्याच्या दृष्टीने त्याची महत्त्व काहीच नाही आहे. म्हणजे 50 रुपयांचं महत्त्व पुअर पर्सनला खूप जास्त आहे. मार्जिनल युटिलिटी ऑफ ₹50 इज मच मोर टू अ पुअर पर्सन. बरोबर. त्याच वेळेस रिच पर्सन किंवा व्हेरी रिच पर्सनला त्याची मार्जिनल युटिलिटी काय? 0 किंवा निग्लिजिबल. म्हणजे जरी मार्जिनल युटिलिटी ऑफ मनी ही कधी 0 होत नसली तरी देखील इट डिफर्स फ्रॉम पर्सन टू पर्सन. ती पर्सन टू पर्सन बदलत जाते. आता हे जर आपण बघितलं, जे काही आपण वेगवेगळे आत्ता एक्सेप्शन्स बघितले, ह्या एक्सेप्शन्समध्ये काय म्हटलं आहे
प्रत्येक एक्सेप्शनला तुम्हाला मी असंच सांगितलं की सुरुवातीला हे एक्सेप्शन वाटतंय, पण प्रत्यक्षात ते वेगवेगळे ॲझम्पशन्स फॉलो करत नाही आहेत, म्हणून आपण त्याला काय म्हणतो, दे आर नॉट रिअल एक्सेप्शन. मग लास्टली ते कन्क्लूड केले, हाऊ एव्हर दीज एक्सेप्शन्स आर ओनली ॲपरंट. ॲपरंट म्हणजे असं वाटतंय की ते एक्सेप्शन्स आहेत, प्रत्यक्षात ते एक्सेप्शन्स नाही, त्याला म्हणतात ॲपरंट. सिन्स दे व्हायोलेट सम or the other assumptions of the law and hence they are not real exceptions. आपला लॉ आपण जेव्हा प्रूव्ह केला तेव्हा आपण सांगितलं की दिलेल्या सगळे ॲझम्पशन्स जर एका वेळी ॲप्लिकेबल होत असतील तर आणि तरच लॉ प्रूव्ह होतो. मात्र ह्या एक्सेप्शनल ज्या केसेस आहेत त्या केसेसमध्ये 1 किंवा 2 किंवा 3 ॲझम्पशन्स फॉलो होत नाही आहेत, त्यामुळे ते रिअल एक्सेप्शन्स नाही. ओके, आता ह्याच्या पुढचा जो काही पार्ट असेल तर तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू.